ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीच्या माजी उपसरपंच आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या सौ सुप्रिया राजेश भगत यांचा 26 ऑक्टोबर रोजी वाढदिवस साजरा करण्यात येत आहे। चिंचवली विभागातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच भाग घेऊन समाजसेवा आणि विकास कामांची सांगड घालत राजकीय वाटचाल करणाऱ्या, त्याचबरोबर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा हरिपाठ आणि हरिनाम सप्ताह याच्या माध्यमातून श्री सेवा करणाऱ्या, तसेच सर्वांशी आपुलकीने आणि आत्मीयतेने वागणाऱ्या आमच्या लाडक्या सुप्रियाताई भगत यांना वाढदिवसानिमित्त लक्ष शुभेच्छा। शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी चिंचवली। ज्यांच्याकडे देव आहे त्यांना समाजाने वाईट टाकलं। होय, ही घटना आहे रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातल्या चोरडे गावातील, जिथं मंदिराच्या वादातून एका कुटुंबाला समजावून बहिष्कृत करण्यात आलं आहे। चोरडे गावात जुन्या हनुमान मंदिरालगत नवीन मंदिराचं बांधकाम सुरू करण्यात आलं, मात्र या बांधकामादरम्यान शिवरायांच्या स्मारकाची जागा बदलून ती तक्रारदारांच्या जमिनीत आणि रस्त्यावर नेण्यात आली। या विरोधात तक्रार केल्याचा राग गावातील पंच कमिटीने धरला आणि घेतलाय थेट बहिष्काराचा निर्णय। गावातल्या हनुमान मंदिरात सभा घेऊन तक्रारदार कुटुंबाशी कोणताही संबंध ठेवू नये असं ठरवलं गेलं। एवढंच नाही, संबंध ठेवणाऱ्यावर प्रत्येकी 5,000 रुपयांचा दंड ठोठावला गेला। या प्रकरणी रेवदंडा पोलिसांनी 23 जणांविरोधात सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे। काही दिवसांपूर्वीच रेवदंडा ठाण्याच्या हद्दीत अशा स्वरूपाचं आणखी एक प्रकरण समोर आलं होतं। 2016 मध्ये कायदा लागू झाल्यानंतरही रायगडात वाईट टाकण्याचे प्रकार थांबलेले नाहीत आणि त्यामुळे एकच प्रश्न आहे, देवाच्या नावावरून लोकांना समाजातून बाहेर काढणं ही श्रद्धा की अन्यायाची नवी रूपं। कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड।